बऱ्याच वेळानंतर मित्रांनो येऊन बसलोय. आता सगळं सेटअप लावून झालंय. लागलंय मासा बघा. ए अरे इकडे मोठं लागलंय. मस्त पैकी रोहू माशाचं कालवण केलंय मित्रांनो. एक नंबर असं. आज आहे ना मित्रांनो जायचं आपल्याला धरणावरती जाऊन मासे पकडायचे. तर इकडे हृदय आताच उठून आलंय. सकाळी सकाळी आंघोळ करून रेडी झालं आणि ना एकदम मस्त वातावरण आहे मित्रांनो. आज मासे लागायसारखा हवा वगैरे जास्त काय अजून तरी वाटत नाही. दुपारनंतर काय सांगता येत नाही. चला तयारी करूयात. बाकी तुम्हाला घर दाखवतो. तर घर कुठपर्यंत आले बरेच जण विचारत होते. बघा इकडं सगळी पोरं वगैरे सकाळी उठून काहीतरी खेळत आहेत. आणि बघा आपलं घराचं बांधकाम आहे ना ते दाखवतो तुम्हाला. अरे बघा आपलं घराचं काम आहे ना मित्रांनो एवढं झालं आहे बघा. 100% बांधकाम तर पूर्ण झालं आहे. आता फक्त बाहेरचं प्लास्टर आणि आतले किरकोळ कामं बाकी आहेत. तर आपण आहे ना सकाळी जाणार होतो लवकर 7 वाजताच. पण आहे ना आज नेमका मिस्त्री येणार आहे हे करायला, दरवाजा बसवायचे. तर आता आपण थोडा वेळ वाट बघूया. तोपर्यंत वहिनीला चपात्या बनवायला सांगितलं. चारा आपल्याला जो माशांना दिवसभर लागणार आहे तो. आणि तोपर्यंत मिस्त्री येईल आपला, तो दरवाजा बसून घेऊयात आणि मग निघूयात मासे पकडायला. इकडं वहिनी लागले चपात्या बनवायला. किती पीठ मळून घेतले बघा. तर हे चपात्या बनवून न्यायच्यात आपल्याला माशांना चारा. आणि इकडं दादाचं काय म्हणणं आहे? काय दादा काय अरे बाबा बोल. लेणी म्हणतोय चल ना माझ्यासोबत मासे पकडायला. येतो ना आज येणार तुझ्यासोबत मासे पकडायला. हा काय मग काय झालंय बरू? का रे गप वर बघ कसे बसले जाऊन. गप रडू नको पडशील तिथून. सकाळचं वातावरण एकदम भारी बघा मस्त पैकी. जाऊयात आता खालती. बाबा काय करतोय बघू. इकडे बाळू दादा निघालाय सकाळी. कुठं आज बाळू दादा आपल्या नाही सगळा घेऊन बसलाय. जरा प्लॅन आहे पण जायचं प्लॅन होते का नाही काय. बाळू दादा आणलंय सगळं बघा सामान बाहेर काढून आणि निघालंय फिशिंगला. मोठ्या माशासाठी जाणार आहे ना? मरळसाठी खडशीसाठी. इकडे बाबा आता सुटलंय. बाबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल बाबा येतो तू कोणी असे पकडायला. अरे देवा का अरे मस्त बघ आता टेंट आणलाय एक नंबर असा बांधायचा सावलेला बसायचा डायरेक्ट. बाबाला लय आवड होती पहिले. आता बाबाला त्रास होतोय त्याच्यामुळे बाबा येत नाही. तुम्ही बाबाचे व्हिडिओ बघितले असतील काय बघा. आपण मस्त खेकडे वगैरे पकडायचं आधी जाळ्याने. बाबाने मस्त मासे पकडायचं बाबा जाळ्याने सारखा. त्याचे व्हिडिओ आपले आहेत जुने. आता बाबाला जास्त चालता येत नाही त्याच्यामुळं. चला मिस्त्री सुद्धा आले मित्रांनो. आणि आता दरवाजा बसून घ्यायचं आहे. तर बघा दरवाजा बसवायचं आहे. आतली सगळे कामं राहिले तर. आणि हा दरवाजा आपला बघा बसवल्यावरती कळेल कसं येतं. तरी बघा हा दरवाजे लई उशीर झाला मित्रांनो. ते दरवाजे बसवले ना लईच वेळ लागायला लागला. त्याच्यामुळं आता सकाळी चपात्या बनवून ठेवलेल्या आणि त्या खराब होतील. आता 12 वाजून गेले तर चला जाऊ पटपट आणि सेटअप लावू लवकर कारण सेटअप लावायला पण भरपूर वेळ लागतोय. तर चला आता जाऊयात नदीवरती. डायरेक्ट धरणावरती जाऊयात. फायनली मित्रांनो बघा नदीला धरणावरती येऊन पोचलोय. हे बघा इथं आणि इथंच बसूयात. इथं हे लावलेलं आहे बघा. कोणतरी म्हटलं इथं लोक बसत असतील. आणि या साईडला बघा इकडं पाणी आपलं हवा लागून म्हणून नाही का कोणतरी हे केलं आहे. दगडी रचल्या नाईट फिशिंग केली वाटतं इथं. हे बघा कशा दगडी रचल्या म्हणजे हवा लागून या साईडला त्यासाठी. आणि इथं आपण एकदम जवळ गाडी आणली. आता इथंच सेटअप लावूयात. टेंट वगैरे लावूयात. आधी सेटअप लावू आणि नंतर टेंटचा सेटअप करूयात. आज एकदम भारी जागा भेटली रे आपल्याला घेऊन सपाट. का रे असं जागा भेटत नाही कधी. तर बघा दादा लागलाय हे टाकायला. हे ठेवतोय स्टँड आपले. दादा ठोकून घ्या का तिथंच. ठोकून घे मी तोपर्यंत गळ लावतो. हे डायरेक्ट असं परमनंट स्टँड बनवून घेतलं ना की अजिबात तुटायचं नाही.
बघा कसं येतं लोखंडी स्टँड मस्त. हां बिस्किट कशाला आणलंय? माशांना टाकायला आणलंय का? थोडा तिरका ठोकायचा दादू. हा तसा हा अजून थोडा तिरका कर. हां बस बस कारण लय हवा सुटली ना मग ते हे लय होते. तर आजचं सेटअप बघा मित्रांनो असं आहे बघा. हा शिसा लावला आपण एक थोडा जड लावला आहे कारण की इथं जवळ आहे ना थोडा उथळ आहे त्यासाठी जड शिसा लावला आहे आणि 3 हुक लावले. तर टाकूयात बघू उद्घाटन तर करू. दादू एवढा लांब पडला बघ भरपूर लांब झाला का नाही. कसं मस्त पैकी स्टँडमध्ये बसतंय हे एक नंबर. आणि आता याला आपण घुंगरू लावूयात जेणेकरून मासा वडला ना तिकडं की आपल्याला कळेल. अरे हे बघा आताची फक्त 2च गळ मित्रांनो टाकून झाले तर. आणि आशिकासुद्धा आले हे बघा. आशिकाची गाडी पण आली आशिकासुद्धा आले. चला अजून भरपूर सारे गळ हे लंबदोर वगैरे टाकायचे तर सगळे आता टाकून घेऊयात. आणि मग वाट बघू. मित्रांनो सगळं सेटअप आपला लावून झालं इकडं. सगळं रॉड लावलं आणि 5 हे सुद्धा हँडलाईनसुद्धा लंबदोरसुद्धा लावले. तर चला आता टेंट बांधून घेऊयात. इथंच टेंट बांधूयात. एवढं जबरदस्त ऊन लागतं की बस आता सावली आले मग बरं वाटलं जरा. सगळे परत हल्ला होतं बघ ते. तर चला आता आहे ना हा टेंट लावून घेऊयात मस्तपैकी. असे का देतं का नाही? हां ओढत होतं. हां ओढायला लागलं ना का मग मजा येते रे. मस्तपैकी आपले रोडसुद्धा मित्रांनो टाकून झाले. आता बघा सगळे रोड टाकून झाले आणि ना आपलं टेंट पण लावून झाला. आता नेमकं असं वातावरण झालं एकदम ढग आले असलं जबरदस्त गरम होतं. पण बघा आता एक नंबर काम झालं. आता याच्या खाली बसू शकतो आपण किती वेळ. आणि एक नंबर असं खुर्चीसुद्धा आणली बघा आम्ही बसायला. बघा कसला भारी नजारा आहे एक नंबर असं फिशिंगला. आणि इथं मस्तपैकी एकदम आज नदीच्या कडेला गाडी आणली एकदम. आणि इथं डायरेक्ट आपण टेंट लावलं आहे आणि समोर मस्तपैकी असे सगळे आपले हे लावले तर फिशिंग रॉड आणि लंबदोरसुद्धा लावले. तर आता मासा कधी लागतो आहे मेन म्हणजे मासा लागायला पाहिजे संध्याकाळपर्यंत. अजून भरपूर वेळ आहे मित्रांनो. आता 1:45 वाजत आले तर आपला सगळा सेटअप लावून झाला आहे. आता संध्याकाळी आपण 6 वाजेपर्यंत थांबणार आहे. काय मासे लागत आहेत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दाखवतोच तुम्हाला. पप्पा कसे बसल्यास खुर्चीवरती खाली लागत असेल नाही जमिनीला हे कलिंगड कसे कवर कलिंगड कापायला लागले का? ये रे ते कलिंगड खायला. आपण कलिंगड कापूया. ते बघा अशी का नाही केवढी मोठी मोठी कलिंगड आणलेत मस्त पैकी. इकडे कितीला माहिती का? हा 50 रुपयाला 2. हा ना 50 रुपयाला 2. हा अरे वा आणि ते पण जेवणला मस्त पैकी कलिंगड आणले तर आता कापूयात खाऊ मस्त पैकी मस्त गार गार वाटेल. पपई खा वाटले हो. अगं होय ना बघ मोठी पपई आली. अरे कसलं भारी बघ. अरे बघ कसलं लाल आहे ना. लाल एकदम निघालंय. कसे तुकडे पाहिजे कसे असेच कर रे मग असे करायचे हात घालू नको तू इकडे सर. तसं नाही असेच खायचे. असंच खायचं बाळा. हे बघ किती छान आहे बघ. काय किती भारी भारी बघ. चमचा नाही आता. कोणती पार्टी कोण झालंय दुपारच्या 2:30 वाजले तरी बघा कलिंगड किती लाल आहे. हा मस्त आहे ना ते राहू दे थांब. मस्त वेगळी कलिंगडा. चला खाऊयात. बिस्किट पण आणले. बिस्किट पण आणले बरं. हा हे बघ मी आलाय ग. हा मी आलाय. कशाने मेलाय रे ते हे बघ. हा बघ बरं जरा बाहेर काढचा बरं. मासा मित्रांनो मरून बाजूला आला बघा. खडशी मासा कशाने काय माहित नाही. हा ना मोठे आहे रे. नाही ग मेलय. हे बघा खडशी मासा आहे मित्रांनो. मेलाय कशाने काय माहित नाही. कसं काय मरून नेमकं आम्ही इथं बसलोय तिथंच नेमका हे लागत आलंय. हे बघा आणि चांगला मोठं 1-1.5 जखम नाही वाटत. हा 1-1.5 किलोचा आहे बघा. एवढा जर लागला तर किती खुश होईल.
बऱ्याच वेळानंतर मित्रांनो येऊन बसले आता. आता सगळं सेट लावून झालंय. लागलंय मासा बघा. ए अरे इकडे हाय का? हाय हो, किती पाणी हारायला लागले. हाय का? ए! अरे हाय हाय हाय. नाही ग पिलू, मोठे खवलंय का काय? अयो ते काय आहे हे असं? हा ना, बुजबीत असेल ना. अयो बाबा केवढे. अगं वेगळ्याच आहे पिलू. हा कोणतं आहे भेटलं बाबा लवकरच. हा हा एक नंबर उडल बघा बरं ते. मित्रांनो. अयो अयो अयो. आता ना लावील 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 लावील. अशा हातात लागेल हातात लागेल. कशी ताकद आहे त्याला ग. एक नंबर हा. केवढीच पण तरी एकदम जाम अडकलेला बरं का. त्याच्यामुळे. एकदम जाम अडकलेला. अयो आवाज करते हा मग खरं. हे बघा. पिलू इकडे इकडे घे बाजूला. एक नंबर हातातून चटकन निघून मस्त जाईल. उडलतो ना शेवटी हा. direct असं. हे बघा किती एक नंबर मित्रांनो रवू लागला बघा पहिलाच आता आपला. Size साईज पण. पण मस्त आहे बघा. एक 1.25 किलोच्या आसपासची साईज असून पण मस्त असलं जबरदस्त घेऊन पळालो ना की माझं शेजारचीच नेम करायला घे. मी पीठ मळायला लागलेलो. हा. म्हटलं थोडं पीठ मळून गेलं लावावं कारण आपण सुरुवातीला सगळी चपातीच लावलेली. त्याच्यावर तर जास्त बघू होतंय. शकताय एक नंबर मस्त साईजचा रवू भेटला. एक नंबर काम झालं मित्रांनो. चला परत आता परत अशी काय जाऊन झोपली. अशी काय ना नाईट करून आले ड्युटी त्याच्यामुळे तिला झोप आलते म्हणून झोपली थोड्या वेळ लगेच मासा लागला. तर चला आता परत टाकूयात. हे बघा आपली रॉड इथंच आहे. चला आता परत चपाती लावू. आताच्या वेळेस चपाती आणि निम्या गळ्यांना पीठ लावू. तर चपातीवरच लागला मित्रांनो. सुरुवातीला चपातीच लावलेली. आता पीठसुद्धा मळलं आहे थोडं. पीठ गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा पार्लेजी टाकून ते मस्तपैकी मळलं आहे. ते सुद्धा टाकूयात. बघू चला परत लागतोय का मासा. अयो 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 मोठं लागलंय मोठं लागलंय. बाबा पटकन घ्या पटकन घ्या. हाय आहे आहे. अगं कुठे गेला. कोणतंय ग कोणतंय. अयो भारी वाटलेला ना. पाऊस पण आलाय. हा पाऊस नको आहे बाबा गाडी अडकला आपली इथंच. तर मस्त बघा रवी लागला मित्रांनो एक नंबर. सटकला. पप्पा सटकला. पाण्यामध्ये सुटाकला पाहिजे. अरे दादा दादा काय तर बघा मित्रांनो दुसरा रव आपला एक नंबर बघा. दुसरा पण रव लागलाय आपल्याला. एक नंबर ना. हे बघा मस्त रवी भेटला मित्रांनो. अजून एक 2 रवी तर झालेत आपले. इकडे जेवणावरती तुम्हाला भीती कशी नाही वाटत. अगं जेवण कुठं करायचं? आणि तिकडे वरडच उठली. हे बघा मस्त पैकी. चला हे बघा मस्त 2 मासे झाले मित्रांनो. आणि ना पाऊस पण यायला लागलाय. जर लय जोराचा पाऊस आला ना तर आपल्याला गाडी नेऊन वरती रस्त्याला लावायला लागेल. कारण मधून जिकडून आम्ही आलोय ना तिकडून सगळा कच्चा रस्ता चिखल होईल. आपली गाडी निघणार नाही. तर बघा मस्त 2 मासे लागले. चला ठेवून देऊयात. एक नंबर काम झालं मित्रांनो. मस्त पैकी चला. कसं काय लक्ष नाही अजिबात कोणाचंच माहिती का. तिकडं मी जल टाकायला लागलो तेवढं मध्ये डायरेक्ट आहे ना डायरेक्ट बाटलीच घेऊन गेलतो मित्रांनो. आणि ही बाटली ना सगळ्यात लांबची इकडं. आणि आता जस्ट एवढे टाक. अगं अशी का धागा किती गेला त्या बाटलीचा. मग हा ओढून डायरेक्ट बाटली घेऊन गेला असं. एक नंबर काम झालं मित्रांनो.
काम नाही असं नाही करायचं अशी का आता गुतला त्याला याला निघून गेलाय त्याचा आम्ही इकडे कसं काय तो घेतलं मला काही कळत नाही बाजूला घे पटकन. याला ना याला गुतलाय रे सर इकडे ऊन आलं मोठे गं. हा केले मोठे. मोठे नेमकं नाही आला ना त्याच्यामुळे ना पुढे निघाले. नाही निघाला नव्हता निघाला थोडं बरं. पण तो आता का आला असं नाही याला लागेल गुतल्याला डायरेक्ट खाली मस्त मोठे वेळा लय असं नाही सांगतो त्यांना हा पण हा ना. लय किती धागा नेलाय रे येण्यासारखं आयुष्य कसला का पप्पाची धांदळ झाली डायरेक्ट. एकदम जबरदस्त पप्पा उचलते का ते? 3 माझे भेटलेत आणि ते पण 1 नंबर साईजचे बघू शकता मित्रांनो जबरदस्त हे बघा आज 1 नंबर काम झालंय ओढतंय असं वाटतंय हे बघा छोटा मासा लागलाय का काय माहित नाही ओढतंय मित्रांनो जोरात हवा आले एकदम जोरात त्याच्यामुळे काय कळणार झाले 3 पकडलं हा तुम्हाला किती लागलं तर हा काय रव आहे ना रवच आहे मस्त रव लागला बघा दादांना मी फक्त बघायला आलतो की कसं काय मासे लागलेत का नाही आणि नेमका लागला तुम्हाला हा 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 कोणतं खडशी लागत नाही हा कसं काय माहित नाही आता तिथं ना माझं तिथं अशी मेलेली आलेली खडशी हा मेले का काय झालं कमी झालंय वाटतंय मला असा अंदाज आहे मस्त वगैरे सगळं हेच सेम साईज लागते नाही का एवढी साईज एवढी साईज आहे बघा मग तुला म्हणलं तिथं कायच्या 6 महिन्याचे बघा कसं आहे ना पाणी बघा किती लाटाच्या लाटा असं उसळायला लागल्या तर मरणाचं पावसाचं वातावरण झालंय आणि हवा पण लय सुटले आपलं टेंट तर वगैरे काढून झालंय आता बघा कशी चालले सगळ्यांची किलबिल नुसते आवरण्याची तर चला फायनली मित्रांनो निघालोय असलं जबरदस्त वावटळ आलती ना की बस रे बस पूर्ण पाणी बघू शकता एकदम असं गडूळ झालं चला आता घरी जाऊयात मस्तपैकी रेसिपी बनवूयात मित्रांनो घरी जाऊन चुलीवरती आपण जो मासा आपल्या गळापाशी आला होता ना तो हे बघा असं ठेवलाय दगडावरती ठेवलाय जेणेकरून समजा पक्षी वगैरे ते घेऊन जातील हे बघा एकदम मोठा मासा कशाने मेला असेल मला काय माहीत असेल कारण कशाने मारतात या टायमाला मासे कारण मी पण 2-3 वेळा बघितलेत आणि ही माझी 3री वेळ आहे मासा बघायचे असं तर चला सगळं झालं आहे आपलं आता निघूयात घरी 3 मासे तर आपण आणले बघा मस्त साईज आहे 1-1.5 किलोचे तर आता हे साफ करून द्यायचं आपल्याला हा आता ना मित्रांनो काय झालंय येताना पावसाचं वातावरण होतं पाऊस आला एकदम थोडंसं झाला पण लाईट गेली आमची आणि ना मोबाईलला चार्जिंग नाही दिवसभर आपण मोबाईल वापरलाय तर बघू जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो आता हे साफ करून देतो वहिनीचं सगळं स्वयंपाक झाला अंधारामध्येच तर बघूयात प्रयत्न करू जेवढं दाखवता येईल तेवढं रेसिपी बनवूयात थोडीशी पटपट लाईट आली तर सगळं दाखवता येईल का रेसिपी पण नाही जर लाईट आली तर डायरेक्ट मग जेवताना दाखवतो किंवा कालवण कसं झालं ते दाखवतो इकडे वहिनीच्या चाल्यात भाकरी भात झालंय आणि भाकरीत हे बघा वहिनी
जेवायला घेतलं मित्रांनो खाली हे बघा जेवायला घेतलं आणि नेमका लाईट आली. तुम्हाला कायच दाखवता नाही आलं. सगळं जेवायला बनवलं अंधारामध्ये. ती बॅटरी बाळदादाकडून मी फक्त मासे दाखवण्यासाठी आणली होती आणि त्यांच्या घरामध्ये पूर्ण अंधार असल्यामुळे ते सुद्धा मला व्यवस्थित दाखवता नाही आलं. तर चला मस्तपैकी वहिनीने सुक्क मासे बनवलेत आणि हे सुद्धा बनवले, कालवण सुद्धा बनवले, ते दाखवतो तुम्हाला. जेवायला खाली घेतलं आणि नेमकं लाईट आली मित्रांनो. तर हे बघा सुक्क मासे बनवले, थोडेच बनवले, म्हणजे एकच मासा बनवला आम्ही खाण्यासाठी. हे बघा इकडे कालवण बनवलं मस्तपैकी आणि बाजरीच्या भाकरी. तर बघू शकता एक नंबर असं जेवणाचं बेत झालेलं आहे मित्रांनो. चला आता जेवण करून घेऊयात. हे चला बसायचं ना. वगैरे ना असं असतंय, पाऊस एवढा पडला की लगेच लाईट काय असे का 2 तास किती वेळ झालं, कधी लाईट गेली कधी आपण आम्ही पहिले 8 दिवस हा ना आता तरी येते थोडी. मग अशी जेव्हा आम्ही तिथं होतो ना तेव्हाच अशी वावटळ आली ती ना, त्याच्यामुळे लाईट गेली ती. मस्तपैकी रोहू माशाचं कालवण केलं मित्रांनो, एक नंबर असं. राहू द्यायला रोहिणी. बाजरीच्या भाकऱ्यात ना, बाजरीच्या भाकऱ्यामध्ये चुरून खायचं का रे दादा? हा एक नंबर बाजरीच्या भाकऱ्यामध्ये चुरायचं. दादाला दिले वाढून आणि मला सुद्धा बघा दिले. एक नंबर असं कालवण दिले बघा मस्त. चला आता जेवण करून घेऊयात. सुक्क काय आपल्या वाट्याला येतील असं वाटत नाही. इकडे आधीच हृदय म्हणतो आता मला 5 पीस पाय. दे रे त्याला भाकर. ए दादा खा ना, बघ ना कसं चालय. काय आता कालवण जेवण कर, काय खा. बनवलं मित्रांनो एक नंबर असं. पण काय आलं तुम्हाला दाखवतो नाही आलं लाईट नसल्यामुळं. बाकी चला आता हे बघा जेवण वाढून घेतलंय, जेवण करूयात. चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय. या जेवायला.